लाडकी बहीण योजनेनंतर आता केंद्र सरकारची नवी योजना आली आणि याच योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे। ही योजना आहे विमा सखी योजना। आता या योजनेमुळे लाडक्या बहिणींना महिन्याला 7,000 रुपये मिळणार आहेत। पण ही योजना कोणत्या महिलांसाठी आहे, त्याचबरोबर कोण पात्र ठरणार आहे, याबद्दलचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर पहा। केंद्र सरकारकडून महिलांच्या सशक्तीकरणासाठी अनेक योजना राबवल्या जातात। त्याचा अर्थ असा आहे की महिलांनी आर्थिक स्वावलंबी व्हावं, त्याचबरोबर महिलांच्या हातात सुद्धा पैसे राहावेत। यामागचा हा उद्देश घेत केंद्र सरकारने आता नवी योजना आणली आणि या योजनेचं नाव आहे विमा सखी योजना। या माध्यमातून महिलांना रोजगार मिळणार आहे। आता हा रोजगार कसा मिळणार हेही पाहूयात। तसं पाहता या योजनेचा शुभारंभ 9 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणाच्या दौऱ्यावर असताना केला आहे। भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LICच्या या भारत सरकारच्या मालकीच्या विमा कंपनीकडून ही योजना राबवण्यात येते। आता या योजनेला अटी काय आहेत हे सुद्धा बघूयात। या योजनेअंतर्गत पुढील 3 वर्षांमध्ये 2 लाख महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। या योजनेत महिलांनी सहभागी होण्यासाठी काही अटी सुद्धा आहेत। आता तसं पाहता प्रत्येक महिला जी या योजनेमध्ये सहभागी होऊ इच्छिते तिचं किमान शिक्षण हे 10वी झालेलं असावं, त्याचबरोबर तिचं किमान वय हे 18 वर्ष पूर्ण झालेलं असलं पाहिजे। आता या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार, तर या योजनेच्या माध्यमातून 3 वर्ष महिलांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे। आता या प्रशिक्षणाचा स्टायपंड सुद्धा त्यांना मिळणार आहे। 3 वर्षांचा कालावधी संपल्यानंतर महिला LIC एजंट म्हणून काम सुद्धा करू शकते। समजा पदवीपर्यंत शिक्षण घेतलेली एखादी महिला आहे तर तिला विमा सखीना LIC मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर काम करण्याची सुद्धा संधी मिळणार आहे। आता स्टायपंड कसा असणार आहे हे सुद्धा बघूयात। या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला स्टायपेंड म्हणून 7,000 रुपये मिळणार आहेत। दुसऱ्या वर्षी ही रक्कम 6,000 तर तिसऱ्या वर्षी ही रक्कम 5,000 रुपये होणार आहे। महिलांनी समजा आपलं टार्गेट पूर्ण केलं तर त्यानंतर त्यांना त्यावर कमिशन सुद्धा दिलं जाणार आहे। या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 35,000 महिला तर दुसऱ्या टप्प्यात 50,000 महिलांना विमा एजंट म्हणून रोजगाराची संधी दिली जाणार आहे। आता ही योजना तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा। त्याचबरोबर या योजनेमध्ये नाव नोंदवण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का, तर नक्की कमेंट करा। याच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राइब करा।